नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींचे जे अर्ज असणार आहे त्याची छाननी होणार आहे। यामध्ये 50 लाख महिलांचा जो लाभ आहे त्याच्यावर तुम्हाला पाणी सोडावं लागणार आहे, कारण तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न, तसेच जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तर तुमचे अर्ज आता छाननी प्रक्रियामध्ये इथे बाद होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे जवळजवळ 35 ते 50 लाख महिला लाडकी बहीण योजनेवर जे लाभ मिळत होते त्याच्यावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता असं सांगण्यात आलेली आहे। तर इथे विधानसभेला गेम चेंजर ठरलेली जे सर्वात जास्त महिलांचा मोठा प्रतिसाद या योजनेला मिळायला सुरुवात झाली होती। या लाडक्या बहीण योजनेचा फायदा सर्व महिलांनी घेतला आहे, तेव्हा महिन्याला 1500 रुपये तुम्हाला मिळत होते, पण आता नवीन सरकार स्थापना झाल्यानंतर ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे असे सुद्धा सांगण्यात आले होते। परंतु आता नवीनच इथे सुरू झालेलं आहे ते म्हणजे अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे। यामध्ये तुम्ही जे नाहीत त्यांचे अर्ज आता बाद होणार आहे व वार्षिक त्यांना आता कोणत्याही प्रकारे लाभ मिळणार नाही असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। आता काही महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे, त्यानुसार काही नवे नियम इथे ऍड करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे इथे जे आर्थिक मदत महिलांना मिळत होती ती आता बंद होणार आहे असे समोर येत आहे। अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता, त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे। तुम्ही पाहू शकता इथे या 2 वेबसाईट तुम्ही दिले गेलेले आहे। वेबसाईटवरती जाऊन लाभार्थी स्थिती या पर्यायावर तुम्ही क्लिक करू शकता व तुमचं हे नवीन पेज ओपन झाल्यानंतर तिथे तुम्ही सर्व तुमचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे टाकू शकता, मोबाईल नंबर, व त्यावरती तुमचे OTP मिळून जाणार आहे। OTP टाकल्यानंतर इथे चेक करायचं आहे, तुम्हाला इथे ऑप्शन येणार आहे, पर्याय आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे लाभार्थी स्थिती तुम्हाला समजून येणार आहे। तुम्ही योजनेचा लाभ घेता, या योजनेसाठी नवीन निकष आलेले आहेत, नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स आलेले आहेत, तुम्ही एकदा चेक करायचं आहे। तुम्ही पात्र महिला आहेत का नाही, का तुमचे लाभ इथे बाद होऊ शकतात हे सुद्धा पाहायचं आहे, कारण आता खूप मोठ्या पातळीवरती इथे अर्ज रिचेकिंग होत आहेत व ज्या महिला पात्र नाहीत, आतापर्यंत ज्यांना पैसे मिळाले आहेत पण यापुढे जर रिचेकिंग केल्यानंतर तुमचा जर अर्ज बाद झाला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथे मदत मिळू शकत नाही। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।